अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे. आज आपल्याला बनवायचं आहे सिंधी पापड. मी एक माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, ती सिंधी आहे. तिने ही रेसिपी मला शिकवलेली आहे. त्या पद्धतीने ही रेसिपी मी इथं बनवलेली आहे. खूप छान लागतो हा पापड मस्तपैकी, आणि शेजवान चटणीबरोबर तर खूप अप्रतिम लागतो. तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. हे पापड बनवण्यासाठी आपल्याला उडदाचे पापड किंवा मुगाचे पापड घेतले तरी चालतील. अगदी घरातल्या साहित्यामध्ये हे पापड तयार करून होतात. खूप छान लागतात. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आता पुढच्या रेसिपीला इथं सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. अगदी बेसिक साहित्यामध्ये हे पापड तयार होतात. चला तर मग इथं साहित्य काय काय आहे ते आता बघूया. इथं मी एक बाऊल घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 स्पून बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, आणि 2 स्पून इथं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे, आणि 2 स्पून इथं मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा स्पून ओवा घेतलेला आहे, क्रश करून घेतलेला आहे. इथं मी 2 स्पून शेजवान चटणी घेतलेली आहे, आणि याच्यामध्ये अर्धा स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे. इथं मी गार्लिक पावडर घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून. गरजेनुसार इथं हिंग घेतलेला आहे, तोही टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, आणि आता पाणी टाकून हे भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ इथं भिजून घ्यायचं आहे. इथं मी 1 स्पून मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार. पाणी अगदी थोडं थोडं टाकून हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला इथं भिजून घ्यायचं आहे. आता हे पीठ इथं भिजून झालेलं आहे. इथं आता आपण एकीकडे गॅस चालू करून कढई ठेवून घ्यायची आहे, आणि तेल टाकून घ्यायचं आहे. बघा, तेल टाकून झालेलं आहे कढईमध्ये. आता गॅस चालू करून घेऊ. बघा, गॅस चालू केलेला आहे. इथं मी 2 प्रकारचे पापड घेतलेले आहेत. इथं उडदाचे पापड घेतलेले आहेत मी. एक लसण आणि हिरवी मिरचीचा मसाले पापड आहे, आणि एक साधा पापड आहे उडदाचा. आता आपल्याला ह्या पापडांना याची अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, आणि 4 भागांमध्ये हे डिवाईड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही घडी करून घेतलेली आहे, आणि आता परत आपल्याला याला 4 भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हा पापड असा दुमडून घ्यायचा आहे, आणि याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. इथे हे 4 भाग करून झालेले आहेत. बघा, अशा पद्धतीने या साध्या पापडचे उडदाचे मी करून घेतलेले आहेत. उडदाचा पापड हा पण उडदाचाच पापड आहे, पण हा हिरवी मिरची, कोथिंबीर, लसण असा मिक्स पापड आहे हा. अशा पद्धतीने दुमडून घेतलेला आहे, आणि याचे पण असेच 4 भाग करून घेतलेले आहेत. इथं आता तेलही गरम झालेले आहे. तोपर्यंत बघा, असे 4 भाग करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे 4 भाग मी इथं करून घेतले आहेत पापडचे.
आता जे आपण घोल बनवलेला होता बेसन, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचा पिठाचा, त्याच्यामध्ये हे डीप करून आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी इथं हे पापड टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मंद आचेवरती हा तळून घ्यायचा आहे. जवळपास हा पापड आता इथं तळून झालेला आहे. आता एका डिशमध्ये हा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा तळून झालेला आहे. असा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. एका डिशमध्ये आता हा पापड काढून घेऊ. खूप छान मस्त अशाच पद्धतीने हे सर्व पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. असे एक एक करून मी टाकून घेतलेले आहेत, कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे जर आपण डबल पापड टाकला तर चिपकून जातो, म्हणून मी असे एक एक करूनच हे तळलेले आहेत. बघा किती छान पापड तळला गेलेला आहे मस्तपैकी. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही लहान मुलांसाठी करा ही रेसिपी, खूप आवडेल मुलांना पण. मस्तपैकी बघा अशा पद्धतीने हा पापड इथं काढून घेतलेला आहे. चहा बरोबरही तुम्ही हा पापड खाऊ शकतात. खूप छान लागतो. मुलांना टिफिनलाही तुम्ही देऊ शकतात हा पापड. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हा पापड आवडेल अशी रेसिपी आहे ही. तुम्ही करून बघा. असं एक एक करून मी सर्व इथं आता तळून घेतलेले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, भाजीपाला पण व्यवस्थित येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा असंच त्यांना नाश्त्यासाठी करून दिलं तर खूपच छान. बघा अशा पद्धतीने हेही पापड इथं तळून झालेले आहेत. आता आपल्याला एका डिशमध्ये हे पापड काढून घ्यायचे आहेत. बघा अशाच पद्धतीने मी सर्व पापड तळून घेतलेले आहेत. बघा किती छान पापड आलेले आहेत. कलर खूप छान आलेला आहे. मस्त. बघा एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. किती इझी तुटतो पापड. असे कुरकुरीत झालेले आहेत मस्तपैकी पापड. खूप छान. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाईक नक्की करा. बघा अशा पद्धतीने हे पापड इथं मी बनवून घेतलेले आहेत. या पापडला तुम्ही शेजवान चटणीबरोबर किंवा टमाटे सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागतात. सकाळी चहाबरोबर नाश्त्यालाही हे पापड खाल्ले तरी चालतात. खूप मस्त रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे. आणि लाईक करत जा. अशा छान रेसिपी मी टाकत राहीन. तुम्ही नक्की लाईक करा. बघा खूप छान रेसिपी आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मराठी माणसाला सपोर्ट करा. लाईक नक्की करा व्हिडिओला. खूप मेहनत लागते एका व्हिडिओ बनवण्यासाठी. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.